नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण ट्रेडिंग कोर्स बिगिनरसाठी लॉन्च केला आहे. त्यातील आपण आज दुसरा चॅप्टर पाहणार आहोत. तो म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग करताना बाईंग और सेलिंग कोणतं बेस्ट आहे ना, ते आपण आज चेक करणार आहोत. ठीक आहे. त्याआधी आपण काय करूया की ऑप्शन बाईंगचे पॉईंट पाहूया. पहिला पॉईंट बघा काय येतंय, पे ओनली प्रीमियम दॅट स्ट्राईक प्राईस. म्हणजे आता समजा मी काय म्हणतोय की आता जर बँक निफ्टीचं उदाहरण घेतलं तर आपल्याला त्या बँक निफ्टीमध्ये समजा ते बँक निफ्टी रन करत असेल 52,000ला, तर आपल्याला त्या 52,000ची ओनली प्रीमियम आपल्याला पे करावं लागतात. ठीक आहे. आपण हे नंतर मेन चार्ट म्हणजे ऑप्शन चार्ट असतं ना, ऑप्शन चेनवर पाहणार आहोत तो. ठीक आहे. त्यातील दुसरा पॉईंट बघा, जर मार्केट डायरेक्शन इज अप, म्हणजे मार्केटची डायरेक्शन वर असेल, म्हणजे वरच्या साईडला जात असेल, तर आपण सी बाय करू शकतो, म्हणजे आपण प्रॉफिट कमवू शकतो. जर मार्केटची डायरेक्शन डाऊन असेल तर आपण पी बाय करू शकतो. ठीक आहे. चला आपण काय करूया, ह्यासाठी पहिल्यांदा आपण मेन चार्टवर हे दोन पॉईंट डिस्कस करूया. हा आहे बँक निफ्टीचा चार्ट. ठीक आहे. तर त्यामध्ये आता बघा बँक निफ्टी कितीवर रन करत आहे, 51,938 ह्या पॉईंटवर रन करत आहे. ठीक आहे, सध्याच्या कंडिशनला. तर आपण काय करूया की आता ऑप्शन चार्ट, ऑप्शन चेन आहे ना, ओपन करूया आणि त्यामध्ये आपण समजून घेऊया पहिला पॉईंट आणि दुसरा पॉईंट. ठीक आहे. बघा आता आपण धरूया की 52,000ला किती प्रीमियम चालू आहे, म्हणजे ते पेन कॉल साईडला, कारण की मार्केट समजा वर जाणार असेल वरच्या डायरेक्शनला, म्हणजे बघा ही आहे आता 52,000, इथून मार्केट जर वर जाणार असेल तर आपण काय करू शकतोय, 52,000चा सी बाय करू शकतोय. म्हणजे बघा ते किती चालू आहे, 199. ठीक आहे. मग आता 199ला आपल्याला किती पेमेंट करावं लागते ती पण चेक करूया. बाय ऑप्शनला क्लिक केलं आहे. ठीक आहे. तर इथं बघा दाखवत आहे एका लॉटसाठी आपल्याला बँक निफ्टीच्या एका लॉटसाठी किती रुपये लागतील बघा, 3,060 रुपये एवढे पैसे आपल्याला पे करावं लागणार, म्हणजे आपल्याला बाईंग करता येते. आता हे झालं बाईंगसाठी. ठीक आहे. जर मार्केट समजा डाऊन साईडला, म्हणजे मी काय म्हणतोय डाऊन साईडला म्हणजे 52,000 खाली जात असेल, काय म्हणतोय आता बघा ही 52,000 आपण धरूया, इथून मार्केट खाली जात असेल तर आपल्याला काय करायचं आहे, पी म्हणजे हे जे पूट दिले ना, ते पूट आपल्याला बाय करायचं. म्हणजे बघा आता 52,000ला किती प्रीमियम चालू आहे, 355 रुपयाचं प्रीमियम चालू आहे. मग आपल्याला हे 355चं प्रीमियम बाय करावं लागणार. ठीक आहे. बघा आपण त्याची पण प्राईस चेक करूया की किती आपल्याला कॅपिटल लागेल असं म्हणता येईल. ठीक आहे. मी काय करतोय, 52,000चा पी बाय करतोय. तर बघा आपल्याला कॅपिटल किती लागते आता कॅपिटल बघा आपल्याला 5,417 रुपये आपल्याला एवढं कॅपिटल लागते, ते म्हणजे आपल्या एका लॉटसाठी. ठीक आहे. समजलं तुम्हाला. आता आपण काय करूया की नंतरचा तिसरा पॉईंट आपण चेक करूया. तिसरा पॉईंट बघा, मॅक्झिमम लॉस. म्हणजे समजा मी जर बाईंग करत असेल, मी काय म्हणतोय बाईंग जर करत असेल ना, मी बाईंग करत असेल सी किंवा पी, ठीक आहे, तर मला मॅक्झिमम लॉस किती होणार आहे. मॅक्झिमम लॉस म्हणजे जेवढं मी प्रीमियम पे केलं होतं, जेवढं मी प्रीमियम आता मी ते 3,000 आणि जे 5,000 दाखवतो ना, तेवढा माझा मॅक्झिमम लॉस असू शकतो. आणि प्रॉफिट म्हणजे जेवढं माझ्या डायरेक्शनल मार्केट जाईल, समजा आता इथनं माझ्या जेवढं डायरेक्शनल मार्केट जाईल, म्हणजे आता बघा उदाहरण सांगेल, 199 सीचं साईटला प्रीमियम आपण पे केलं होतं. ठीक आहे. म्हणजे 199 कसं आलं कळलं ना, त्या स्ट्राईक प्राईसचं म्हणजे 52 स्ट्राईक प्राईसचं प्रीमियम चालू होतं 199 आणि इंटू त्याला काय करावं लागतं, 15 म्हणजे ते लॉट साईजची प्राईस आहे. ठीक आहे. ही केल्यानंतर 3,060 रुपये काहीतरी व्हॅल्यू येते, तेवढं आपल्याला कॅपिटल लागेल. ठीक आहे. एवढं कॅपिटल आपल्याला लागणार. नंतर समजा 199 मार्केट जर 210वर गेलं, म्हणजे किती पॉईंट गेला आपल्यापासून, आपल्या डायरेक्शनला 11 पॉईंट गेलं, तर बघा 11 × 15 म्हणजे आपल्याला एवढं प्रॉफिट होणार. ठीक आहे. मी काय म्हणतो उदाहरणार्थ 11 × 15 एवढं प्रॉफिट आपल्याला मिळणार. असं अनलिमिटेड प्रॉफिट, म्हणजे जेवढे पॉईंट आपल्या डायरेक्शनला जाईल 11, 100, 200 तेवढं आपल्याला प्रॉफिट. जर आता मार्केट आपल्या डायरेक्शनच्या अपोजिट म्हणजे 199 पासून खाली जात असेल, ठीक आहे, तर जाऊन ते किती जाणार आहे, लास्ट ते 0पर्यंत जाणार आहे. म्हणजे आपला मॅक्झिमम लॉस काय बघा, तिसरा पॉईंट म्हणते मॅक्झिमम लॉस पे प्रीमियम. म्हणजे जेवढे मी 3,060 रुपये दिले होते एका लॉटचे, तेवढे माझे पूर्ण जाणार. ठीक आहे. समजलं तुम्हाला. तर आता बघा ह्याच्यामध्ये आपण काय करत असतो की आता 199 पे केले, तर आपण ही झिरो होस तर वाट बघत नाही. काय म्हणतो मी, झिरो होस तर वाट बघत नाही. आपण काय तर 19-20 पॉईंटचा एस-एल लावतो आणि तिथून आपण आपला जर एस-एल हिट झाला 19-20 पॉईंटचा, तर आपण तो लॉस बुक करून एक्झिट करतो. ठीक आहे. चौथा पॉईंट बघा की बँक निफ्टीची किंवा इंडेक्सची म्हणता येईल. इंडेक्सची एक्सपायरी ही वीकली किंवा मंथली असते इंडेक्सची, आणि जर स्टॉकची म्हणली तर ते फक्त एक्सपायरी जे आहे ना मंथली असते. त्यातला 5वा पॉईंट बघा की OTM प्राइस एव्हरी एक्सपायरी गेट 0. आता समजा मी इथे तुम्हाला समजावून सांगतो.
आपण काय करत होतो, जर समजा आता 52,000 एक्झाम्पल द्यायला 52,000ची जो स्ट्राईक प्राईस आहे ना सध्या, कोणती वाली बघू धडचवली आपण इथलं, जर पी मी काय म्हणतोय पी जर ही 52,000ची स्ट्राईक प्राईस जर समजा गेले किती इथून मार्केट समजा वर 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 गेले, कुठे गेले 52,000वरून 53,000ला गेलं, म्हणजे जी ही 52 कुठपर्यंत गेलं 53,000ला, म्हणजे ही 52 जे आहे ना आता काय झालेलं आहे ओ टी एम झालं आहे, काय म्हणतोय मी ओ टी एम झालेलं आहे. पण जेव्हा ओ टी एम होतं ना एक्सपायरी दिवशी ते ऑटोमॅटिक झिरो होऊन जातं. हे पॉईंट समजलं का तुम्हाला? काय म्हणतोय 52,000 हे ऑटोमॅटिक काय होतं झिरो होऊन जातं पी ई साईडला. जर आता समजा जर हे सी ई साईडला बघायला गेलं, काय म्हणतो मी सी ई साईडला जर मार्केट समजा आपल्या अपोजिट 52,000 पासून कुठेपर्यंत गेलं आहे 51,000ला गेलं आहे. काय म्हणतो मी 51,000ला गेलं आहे आणि त्या बँक निफ्टीची एक्सपायरी असते ती म्हणजे कोणत्या वेन्सडेला. मग वेन्सडेला आपल्याला बघायला येईल की जो 52,000ची स्ट्राईक प्राईस आहे ती काय झालेली आहे 52,000ची स्ट्राईक प्राईस किती झाली असणार झिरो जाणार असणार झिरो झाली असणार. जे आपण ती मग 199 म्हणलं होतं ना ते 199 किती झाले असणार झिरो झाले असणार. ठीक आहे, हे झाला 5वा पॉईंट. ऑप्शन सेलिंगचे पॉईंट बघण्याआधी आपण जरा ओ टी एम ए टी एम आणि आय टी एम काय आहे जरा थोडंसं नॉर्मलमध्ये बघूया, कारण की आपण नंतर हे पूर्ण डिटेल हा चॅप्टर आहे त्यामध्ये बघणार आहोत. त्याआधी पहिल्यांदा आपण ओ टी एम फक्त चेक करूया. ओ टी एम म्हणजे काय आउट ऑफ द मनी. म्हणजे एक्झाम्पल सांगतो, आता समजा मार्केट सुरुवातीला 52,000ला रन करत होतं, कितीला म्हणतोय मी 52,000ला रन करत असेल. ठीक आहे, तिथून तर मार्केट समजा इथून 52,000 पासून जर 53,000ला गेलं, काय म्हणतोय मी 53,000ला. ठीक आहे, 53,000ला जर गेलं ना तर त्याच वेळी जे पी ई असणार मी काय म्हणतो 53,000ला गेलं ना तेव्हा जर जर एक्सपायरी असेल, आता समजा वेन्सडे ह्याची एक्सपायरी असते ना तर 52,000चे प्रीमियम जे आहे ना ते पूर्ण काय झालेले असतात ओ टी एम झालेत. आणि ओ टी एम म्हणजे ते किती होणार आता प्रीमियम झिरो होऊन जाणार. ठीक आहे, कारण की त्या दिवशी एक्सपायरी असल्यामुळे ते प्रीमियम सगळे झिरो होणार. मी थोडंसं सांगितलं फक्त की डिटेलमध्ये बघायचं असेल तर आपण चौथा जेव्हा चॅप्टर क्लिअर करणार ना त्यामध्ये आपण चेक करूया. एवढं फक्त लक्षात ठेवा, एक्सपायरी दिवशी ओ टी एम ऑप्शन जेवढे ओ टी एम असतात, जेवढ्या स्ट्राईक ओ टी एम असतात ते सगळ्या झिरो होतात. चला आता आपण काय करूया की ऑप्शन सेलिंगचे पॉईंट बघणार आहोत. ते ऑप्शन सेलिंगचे पॉईंट आपण बघायला चालू करूया. ठीक आहे, आता बघा ऑप्शन सेलिंगमध्ये पहिला पॉईंट काय आहे बघा, पे दॅट स्ट्राईक प्राईस व्हॅल्यू. आता मी काय म्हणतोय बघा, जे स्ट्राईक प्राईस म्हणजे 52,000 जी 52,000 स्ट्राईक प्राईस होते ना ते आपण काय करत होतो बाईंग करताना त्याची प्रीमियम आपण बाय करत होतो. काय करत होतो प्रीमियम बाय करत होतो. पण ऑप्शन सेलिंग करताना आपण काय करतो की 52,000चे प्रीमियम नाही तर ते ऑप्शन प्राईज आहे ना तेच विकत घेतो आपण डायरेक्ट. ऑप्शन जे 52,000चे ऑप्शन आहेत ना ती विकत घेतो. ते एक लॉटची व्हॅल्यू आपण मेन चार्टला चेक करूया किती होते त्याची. एक लॉट जर असेल ना आपल्याला समजा एक लॉट घ्यायचा असेल तर त्याची किती प्राईज लागते ते ऑप्शन सेलिंग करताना ते आपण ऑप्शन सेलिंग करताना म्हणजे जे ऑप्शन सेलिंगचा चार्ट ओपन केलं ना तर त्यात आपल्याला समजून जाईल. ठीक आहे, त्यातील आता बघा दुसरा पॉईंट काय आहे तर मार्केट डायरेक्शन अप असेल, मार्केटची डायरेक्शन अप असेल तर आपण काय करतोय की पी ई काय करतोय सेल करतोय. आणि जर मार्केटची डायरेक्शन डाऊन असेल तर आपण काय करतोय सी ई सेल करतोय. समजलं मी काय म्हणतोय तुम्हाला? ठीक आहे, आपण नंतरचा तिसरा पॉईंट बघूया की काय आहे त्यातला. तिसरा पॉईंट बघा, तिसरा पॉईंट असा आहे की मॅक्झिमम प्रॉफिट. आता ह्याचं मॅक्झिमम प्रॉफिट किती असणार जेवढे आपण स्ट्राईक प्राईस घेतले होते म्हणजे जेवढे आपल्याला प्रीमियम मिळले होते. आता समजा एक्झाम्पल इथं सांगेल, जर समजा 52,000ला आता मग उदाहरण घेऊया 52,000चा आपण काय केलं सी ई घेतला, कितीला घेतलेला 199ला घेतला. तर एवढेच 199 पॉईंट्स आपले तेवढे काय असणार पूर्ण म्हणजे मॅक्झिमम प्रॉफिट असणार आपला, एवढंच मॅक्झिमम प्रॉफिट असणार. आणि मॅक्झिमम लॉस किती असणार अनलिमिटेड. काय म्हणतोय मॅक्झिमम लॉस किती असणार अनलिमिटेड. म्हणजे जेवढं वर जाईल तेवढा आपला लॉस होणार, जेवढं वर जाईल तेवढा आपला इथून लॉस होणार. ठीक आहे, समजलं. आता नंतरचा चौथा पॉईंट बघा, चौथा पॉईंट काय आहे यातला, चौथा पॉईंट आहे तो म्हणजे एक्सपायरी इज विकली आणि मंथली. सेम पॉईंट आहे म्हणजे ह्याचे पण एक्सपायरी कधी होते विकली आणि मंथलीच होते. ठीक आहे, पाचवा पॉईंट काय यातला की ओ टी एम प्राईस इज एव्हरी एक्सपायरी गेट झिरो. ही आहे ऑप्शन सेलिंगसाठी बेनिफिट. ऑप्शन सेलिंगला हे म्हणजे हे एव्हरी एक्सपायरी ही का होणार आहे झिरोच होणार आहे. काय म्हणते मी झिरो होणार आहे. जर मार्केट त्यांच्या डायरेक्शनलला गेलं ना तर ती स्ट्राईक प्राईस किती होणार आहे झिरो होणार आहे. काय म्हणतो मी झिरो होणार आहे. आपण आता हे काय करूया सगळे जे पॉईंट आहेत ना ते मेन चार्टवर डिस्कस करूया. बघा 52,000 हे मार्केट आता सध्या बँक निफ्टीचं रन करत आहे. बँक निफ्टी किती रन करते 52,000वर रन करते. आपण दिसते आपल्याला. ठीक आहे, बँक निफ्टीचा चार्ट आहे. ओके, आता आपण काय करूया की
ऑप्शन चेन ओपन करूया. काय करूया, बँक निफ्टीची ऑप्शन चेन ओपन करूया. ठीक आहे, ऑप्शन चेन ओपन केल्यानंतर आता मी काय म्हणतोय, मार्केट समजून घ्या. आता आपण सिंपल लॉजिक धरूया की मार्केट आपण म्हणतोय की 52,000 म्हणजे काय म्हणतोय 52,000 जे आहे ना, हे 52,000 इथून मार्केट काय होणार नाही, वर जाणार नाही. काय म्हणतोय, इथून मार्केट 52,000 पासून वर जाणार नाही. म्हणजे आपण काय करतोय, इथं सीई काय करतोय, सीई सेल करतोय. त्याचा अर्थ असा आहे की आपण इथं काय करतोय, सीई सेल करतोय. म्हणजे बघा आता मी बघून धरूया की 199 ठीक आहे, मागासारखंच 199 आपण काय करतोय इथं आता ऑप्शन सेल करतोय. जे दिसतंय का इथं हे 52,000 जे दिसतंय 52,000 म्हणजे आपण काय करतोय, ऑप्शन 52,000ची स्ट्राईक प्राईसचे प्रीमियम आपण काय करतोय, सेल करतोय. ठीक आहे, त्याला ओपन केलंय. आता बघा मी काय म्हणतोय, मगा एका लॉटला लागणारे पैसे बघा आणि आताच्या लॉटला लागणारे पैसे बघा किती लागतात बघा. आता एका लॉटसाठी लागणारे अमाऊंट किती आहे, 1,81,000 सॉरी 1,08,137 रुपये आपल्याला लागणार. काय म्हणतोय, 1,08,000 रुपये एवढे आपल्याला पैसे लागणार जर मला एक लॉटला ट्रेडिंग करायचे असेल तर. आता इथे एक लॉटच्या ऐवजी मी जर समजा 2 लॉट जर केले ना, तर ते अमाऊंट इन्क्रीज होऊन जाते. काय म्हणतो मी, अमाऊंट इन्क्रीज झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, 2,16,000 असं हे कुठं होतं, ऑप्शन सेलिंगमध्येच फक्त होतं. ठीक आहे, पण ह्याचे पण बेनिफिट आहेत ना, ती बेनिफिट आपण नंतरच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. समजलं तुम्हाला. तर दुसरा पॉईंट बघा मी काय सांगतोय. आता एक्झाम्पल बघा मी काय म्हणलं होतं की दुसरा पॉईंट म्हणजे मॅक्झिमम प्रॉफिट ह्यांना किती होणार, मॅक्झिमम लॉस. आपण त्यासाठी काय करूया की ह्या चार्टला ओपन करूया, कुठल्या 52,000च्या या चार्टला ओपन करूया. ठीक आहे, ओपन केलं, इथे ओपन झाले बघा. आता बघा ही 52,000 काय लिहिलं इथं बघा, जरा सांगतो. बँक निफ्टी 24 सप्टेंबर 52,000चा सीई काय करतोय आपण, सेल करतोय. काय करतोय, सीई सेल केलाय. मग आता मला सांगा, मार्केट समजा ही 52,000 आहे. ठीक आहे, मी काय म्हणतोय, इथून मार्केट काय होणार नाही, इथून मार्केट आता वर जाणार नाही. 52,000 पासून काय होणार नाही, वर जाणार नाही. याचा अर्थ कुठं होणार, मार्केट कुठं जाणार, खाली जाणार. जाऊन कुठं जाणार, हे 0 होणार. म्हणजे ऑप्शन सेलरला हे जेवढे 200 पॉईंट आहेत ना, हे 200 पॉईंट त्यांना मिळणार पूर्ण. काय म्हणतं, 200 पॉईंट त्यांना मिळणार. म्हणजे समजा 200 गुणिले 15 म्हणजे त्यांना 3,000चा मॅक्झिमम प्रॉफिट होणार. हे एवढाच प्रॉफिट होणार त्यांना, त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट होणार नाही. काय म्हणते मी, ह्यांना 3,000चाच प्रॉफिट होणार. पण आता जर मार्केट ह्यांच्या अपोजिट जर गेलं, अपोजिट म्हणजे अनलिमिटेड, का हे इथून मार्केट किती पण जाऊ शकतं. काय म्हणतो मी, मार्केट जाण्याची क्षमता ह्यांना म्हणजे मार्केटची क्षमता भरपूर आहे. मार्केटची क्षमता जी आहे ना भरपूर आहे. म्हणजे 200 वरून मार्केट हे किती जाऊ शकतं, आता 600, 700, 800 जेवढ्या पॉईंट त्यांच्या अपोजिट जाईल तेवढं ऑप्शन सेलरला लॉस होणार आहे. काय म्हणतो मी, ऑप्शन सेलरला तेवढा लॉस होणार आहे जेवढं त्याच्या अपोजिट जाईल. हे किती पण जाऊ द्या. ठीक आहे, हे आहे ऑप्शन सेलिंगचे डिसएडव्हान्टेज. बट आपण डिसएडव्हान्टेज पण आपण नंतरच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. पण लक्षात ठेवा, ऑप्शन सेलिंगमध्ये जर मार्केटमध्ये काय म्हणतोय 52,000च्या खाली जर गेलं, 52,000च्या वर मार्केटनं गेलंच नाही, तर येणाऱ्या वेन्सडेला म्हणजे बुधवारी हे काय होणार आहे, 204 जे आहे ते 0 होणार आहे. म्हणजे ऑप्शन सेलर 100% म्हणता येईल की 100% तो काय करणार, पूर्ण जेवढे 3,000 असू द्या ते 3,000 पूर्णपणे कमवणार आहे. ठीक आहे, आपण हे सगळे पॉईंट बघितले आहेत. त्यानंतर आता वॉच ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज, डिसाईड विच इज द बेस्ट ट्रेडिंग. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की आपल्याला नंतरच्या चॅप्टर जेव्हा येईल ना, त्यामध्ये आपण काय करणार की ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज ते डिसाईड करतील की आपण ऑप्शन बाईंग करायचं का सेलिंग करायचं.